कल्पना करा, तुमच्या मोबाईलमध्ये व्हॉट्सअपवर असा एखादा फोटो किंवा APK फाईल येते जी तुम्ही उघडता किंवा डाउनलोड करता आणि काही मिनिटातच तुमचं व्हॉट्सअप हॅक होतं. तुमच्या हातून व्हॉट्सअपचा कंट्रोल निसटतो आणि थेट हॅकरच्या हाती लागतो. आणि मग तो हॅकर तुम्ही ज्या ज्या व्हॉट्सअप ग्रुपला ॲड आहात, तुमच्याजवळ व्हॉट्सअपमध्ये जे जे नंबर सेव्ह आहेत त्या सर्व नंबरवर आणि ग्रुपवरती ते फ्रॉडचे मेसेज, फ्रॉडचे फोटो व APK फाईल परत परत सेंड करत असतो. एवढंच नव्हे तर एखाद्या वेळेस तुमचं बँक खातं देखील तो हॅकर रिकामं करत असतो. आणि हो, हे आज कुणाबरोबरही होऊ शकतं. म्हणून आजचा हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठीच नव्हे तर तुमच्या परिवाराच्या सुरक्षेसाठी देखील आहे. नमस्कार मित्रांनो, मी आहे राजेंद्र पाटील आणि आपण पाहत आहात सत्कार्यांचा संग्रह यूट्यूब चॅनल. आज मी तुम्हाला व्हॉट्सअपमधील अशा 5 महत्त्वाच्या सेटिंग सांगणार आहे, ज्या बदलल्यात तर तुम्ही मोठ्या फ्रॉडपासून सुरक्षित राहाल. चला तर मग त्या सेटिंग आपण प्रत्यक्ष मोबाईलच्या स्क्रीनवर जाणून घेऊया. सेटिंग नंबर 1, मीडिया ऑटो डाउनलोड बंद ठेवा. सर्वात आधी मीडिया ऑटो डाउनलोड जर हे चालू असेल तर फोटो, व्हिडिओ किंवा फाईल आपोआप डाउनलोड होते आणि इथूनच खरा फ्रॉड सुरू होतो. ही नंबर 1 सेटिंग चेंज करण्यासाठी सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलमधील व्हॉट्सअप ॲप ओपन करा. व्हॉट्सअप ओपन झाल्यानंतर मोबाईलच्या उजव्या कोपऱ्याला तुम्हाला 3 डॉट दिसतील, त्याला क्लिक करा. केल्यानंतर सर्वात खाली सेटिंग दिसेल, सेटिंगला क्लिक करा. सेटिंगला क्लिक केल्यानंतर मोबाईल थोडा वरती स्क्रॉल करा आणि स्टोरेज अँड डाटा तुम्हाला दिसत असेल, स्टोरेज अँड डाटाला क्लिक करा. क्लिक केल्यानंतर मीडिया ऑटो डाउनलोडमध्ये व्हेन युजिंग मोबाईल डाटा त्याला क्लिक करा. या ठिकाणी तुम्ही फोटो, ऑडिओ, व्हिडिओ आणि डॉक्युमेंटसाठी ऑटो डाउनलोडची परमिशन दिली, ती परमिशन तुम्ही बंद करायची. बंद केल्यानंतर ओकेला क्लिक करायचे. त्यानंतर व्हेन कनेक्टेड ऑन वायफाय या ठिकाणी पण सेम तुम्ही जी परमिशन दिलेली ती ऑटो डाउनलोडची परमिशन बंद करायची, ओके दाबायचे. त्याच प्रकारे व्हेन रोमिंगमध्ये पण सेम प्रोसेस, जी परमिशन तुम्ही देऊन ठेवली ती ऑटो डाउनलोडची परमिशन बंद करायची, ओके दाबायचे. या ठिकाणी तुम्ही ऑटो डाउनलोडची परमिशन बंद ठेवल्यामुळे तुमच्या व्हॉट्सअपवरती जो पण असा अनोळखी फोटो किंवा अशी फ्रॉडची APK फाईल येईल ती ऑटो डाउनलोड होणार नाही आणि तुमचं व्हॉट्सअप हॅक होणार नाही. या ठिकाणी तुम्ही स्वतःला या हॅकर्सपासून ही सेटिंग चेंज केल्यामुळे वाचू शकता. आता जाणून घेऊया सेटिंग नंबर 2 विषयी. सेटिंग नंबर 2 आहे APK इन्स्टॉल परमिशन ऑफ ठेवा. ही दुसरी आणि खूप महत्त्वाची सेटिंग म्हणजे अननोन ॲप इन्स्टॉल. तर याकरता मोबाईलच्या सेटिंगमध्ये जायचे. मोबाईलच्या सेटिंगमध्ये गेल्यानंतर मोबाईल थोडा वरती स्क्रॉल करा. सिक्युरिटी अँड प्रायव्हसी, सिक्युरिटी अँड प्रायव्हसीला क्लिक करायचे. केल्यानंतर वरती थोडा स्क्रॉल करायचे आणि मोर सिक्युरिटी सेटिंगला क्लिक करायचे. मोर सेटिंगला क्लिक केल्यानंतर वरती थोडा स्क्रॉल करायचे. या ठिकाणी तुम्हाला दिसेल इन्स्टॉल अननोन ॲप्स, त्याला टच करायचे. टच केल्यानंतर तुम्हाला या इंटरफेसवर दिसेल तुम्ही कोणत्या कोणत्या ॲपला परमिशन दिलेलं आहे. तर त्या ठिकाणी आपण व्हॉट्सअप शोधायचे आणि व्हॉट्सअपला जी तुम्ही परमिशन देऊन ठेवली ती अननोन ॲप इन्स्टॉलची परमिशन बंद करायची. ही परमिशन तुम्ही बंद केली तर तुमच्या व्हॉट्सअपवर जे पण काही असे अनोळखी ॲप येतील ते डाउनलोड होणार नाही आणि जो पण काही तुमचा मोबाईलमध्ये फ्रॉड होणार आहे तो कुठेतरी तुम्ही वाचू शकाल. इथं आपली 2 नंबर सेटिंग कंप्लीट होते. आता जाणून घेऊया सेटिंग नंबर 3, 2 स्टेप व्हेरिफिकेशन ऑन करा. ही तिसरी सेटिंग 2 स्टेप व्हेरिफिकेशन ही प्रत्येकाने ऑनच ठेवायला हवी. आणि ही सेटिंग ऑन करण्यासाठी आपल्या मोबाईलमधील व्हॉट्सअप ओपन करा. व्हॉट्सअप ओपन केल्यानंतर उजव्या कोपऱ्याला दिसत असलेले 3 डॉट क्लिक करा. त्यानंतर सेटिंगला क्लिक केला. सेटिंगला क्लिक केल्यानंतर अकाउंटला टच करा. त्यानंतर 2 स्टेप व्हेरिफिकेशन दिसत असेल ते क्लिक करा. क्लिक केल्यानंतर खाली टर्न ऑन दिसेल, टर्न ऑनला क्लिक करा. केल्यानंतर इथं आपल्या लक्षात राहील आपल्या आवडीचा एक पासवर्ड एंटर करा. त्यानंतर परत त्याला कन्फर्म करा आणि सेव्ह करा.
पण हे सेव्ह करत असताना तुमचा नेटवर्क ऑन असला पाहिजे आणि हा पासवर्ड तुम्ही कुठेतरी आठवणीने लिहून ठेवा, जेणेकरून तुम्हाला एका मोबाईलमधून व्हॉट्सअप बंद करून दुसऱ्या मोबाईलमध्ये व्हॉट्सअप ओपन करायचं असेल तर त्यावेळेस तुम्हाला हा पासवर्ड आवश्यक असेल. जर तुमच्याजवळ पासवर्ड नसणार तर तुम्ही दुसऱ्या मोबाईलमध्ये ते व्हॉट्सअप ओपन करू शकणार नाहीत. इथं तिसरी सेटिंग कंप्लीट होती. आता जाणून घेऊया सेटिंग नंबर 4 विषयी. सेटिंग नंबर 4, प्रायव्हसी सेटिंग स्ट्रॉंग करा. ही चौथी सेटिंग सेट करण्यासाठी सर्वात पहिले आपलं व्हॉट्सअप ओपन करा. व्हॉट्सअपमध्ये उजव्या कोपऱ्याला दिसत असलेले 3 डॉट त्यावर क्लिक करा. त्यानंतर सेटिंगवर क्लिक करा आणि प्रायव्हसीवर क्लिक करा. त्या ठिकाणी पाहू शकतात सर्वात वरती लास्ट सीन अँड ऑनलाईन त्यावर क्लिक करा. या ठिकाणी तुम्ही माय कॉन्टॅक्टवर क्लिक करा. त्यानंतर प्रोफाईल पिक्चरवर क्लिक करा. या ठिकाणी जर तुम्ही एव्हरीवन केलं असेल तर त्या ठिकाणी पण माय कॉन्टॅक्ट करा. त्यानंतर अबाउटवर क्लिक करा. अबाउटवर पण जर तुम्ही एव्हरीवन केलं असेल तर त्या ठिकाणी पण ती चेंज करून माय कॉन्टॅक्ट करा. त्यानंतर खाली स्क्रॉल केल्यानंतर ग्रुपवर देखील तुम्ही जर एव्हरीवन करून ठेवलं असेल तर त्या ठिकाणी पण चेंज करून माय कॉन्टॅक्ट करा, जेणेकरून तुमच्या कॉन्टॅक्ट संपर्कातील जे व्यक्ती आहेत तेच तुमची लास्ट सीन, प्रोफाईल फोटो, अबाउट आणि तुमच्या ग्रुपविषयी जाणू शकतील. या ठिकाणी नंबर 4 सेटिंग कंप्लीट होते. आता जाणून घेऊया शेवटची आणि महत्त्वपूर्ण सेटिंग म्हणजे नंबर 5 सेटिंग. सेटिंग नंबर 5, अनोळखी लिंक, फोटो, APK फाईल कधीही उघडू नका. कारण बँक कधीही व्हॉट्सअपवर मेसेज पाठवत नाही, लॉटरी व्हॉट्सअपवर येत नाही, फोटो डाउनलोड, अकाउंट अपडेट असे मेसेज म्हणजे सरळ फ्रॉड. म्हणून कधीही चुकूनही कोणत्याही अनोळखी फोटो, लिंक किंवा APK फाईलवर क्लिक करू नका. आता जाणून घेऊया फ्रॉड झाला तर काय करायचं. जर चुकून अशी अनोळखी फाईल ओपन झालीच असेल तर पहिल्यांदा इंटरनेट बंद करा, मोबाईल रिस्टार्ट करा, बँकला तात्काळ कळवा आणि सायबर क्राईम टोल फ्री नंबर 1930वर कॉल करा किंवा cybercrime.go.in वर तक्रार करा. थोडीशी जागरूकता मोठा फ्रॉड थांबवू शकते. हा व्हिडिओ फक्त लाईक शेअर करण्यासाठी नाही तर कुणाचं बँक खातं रिकामं होण्यापासून वाचवण्यासाठी देखील आहे. म्हणून हा व्हिडिओ तुमच्या कुटुंबात, मित्रांमध्ये आणि व्हॉट्सअप ग्रुपमध्ये नक्की शेअर करा. धन्यवाद.